वेळ मात्र एक एक क्षण वाया घालवला नाही महाराज. आणि तो उगवलेला दिवस सार्थक लावला महाराज. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल. आणि अशा प्रकारची वेळ आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला भगवंताने दिलेली आहे महाराज. आणि ती वेळ ज्या वेळ आपल्या हातात आहे, आपल्या हातामध्ये आहे, त्या वेळेला प्रत्येकाने त्या वेळेचं सोनं करायचं महाराज. आज आपण 2 दिवस झालं महाराज, पण 2 दिवसामध्ये दुपारी महाराजांचं कीर्तन झालं महाराज. अतिशय गोड चिंतन महाराज. ज्ञानोबराच्या जीवनामध्ये ज्या वेळेला संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी, संत तोची जाना जगी महाराज. काय प्रमाण होतं महाराज? संत तोच जाणावा महाराज ज्याच्या जीवनामध्ये दया आहे, क्षमा आहे. अशा प्रकारचा ज्या वेळेला साधक असतो तो संत असावा महाराज. लोभ अहंता नो हे मना जगी विरक्त तोची जाणा. अशा प्रकारे विरक्ती ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये होती महाराज. अतिशय सुंदरतेने आपलं जीवन स्वाभिमानाने याचा अर्थ आपल्यापासून वैयक्तिक आपल्यापासून कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये याची जबाबदारी ज्ञानोबरांनी आपल्या जीवनामध्ये बाळगली. मी मगाशी सांगितलं महाराज, ज्या वेळेला ती जबाबदारी पाळली ना त्यावेळेला त्या जबाबदारीचं महत्व वाढत असतं महाराज. आणि म्हणून ज्ञानोबरांनी अनेक अंगाने आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा विकास करण्याची एक जबाबदारी घेतलेली होती. ही भगवंताला परिपूर्ण त्याची जाणीव होती महाराज. आणि म्हणून भगवंत सांगतात महाराज, हाच एक योगी देखील नाही, याच्यासारखा योगी पुन्हा होणे नाही महाराज, पुन्हा योगी होणे नाही महाराज. तुम्ही विचार करा, ज्ञानोबराय आता पुन्हा होतील का महाराज? पुन्हा या जगतामध्ये नाही महाराज. हाच एक योगी देखील आम्ही नाही. आणि या योग्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला तो समाधी घेईल ना महाराज, त्यावेळेला त्या समाधीतून त्या ज्ञानाचा उगम जो आहे ना तो त्रिभुवनाला पुनीत करणारा आहे, पावन करणारा आहे. आणि म्हणून तर आपण म्हणतो, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. आणि म्हणून अशा प्रकारचं ज्ञान अलंकापुरामध्ये निश्चितपणाने त्रैलोक्याला एक मेजवानी देणारं ज्ञान ज्ञानोबरायच्या सानिध्यामध्ये आहे महाराज. आणि एवढंच नाही तर निश्चितपणाने जे सर्व वारकरी प्रतिवर्षी येतात महाराज, यात्रे अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला, पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना. कारण पांडुरंगाने हे दान दिलेलं आहे. कुणाला? ज्ञानदेवाला. काय दान दिलं महाराज? जे दान दिलं ना महाराज, ते दान फक्त कुठलं दिलं महाराज? दान पावले संता संगे भक्तीचे, एका जनार्दनी अखंड नाम वाचे. आणि म्हणून समाधीस्थ जरी झालेले आहेत ना महाराज, तरी समाधीमध्ये काय चालले महाराज? समाधी संजीवन हरी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी
प्रमाण समाधी निवृत्ती दे विज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. तुम्ही विचार करा, ज्ञानोबराय समाधीस्थ झाले तरी देखील दान पावले संता संगे भक्तीचे एका जनार्दनी अखंड अखंड नाम वाचे. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. आणि म्हणून ज्या वेळेला भगवंताने हा आशय रुक्मिणी मातेसमोर प्रतिपादन केला, तोच आशय संपूर्ण जगताला प्रसारित झाला. महाराज हेच ज्ञान जाण त्रैलोक्याशी सांगितलं. महाराज त्रैलोक्याला हे ज्ञान प्राप्त होणार आहे हा आशय सर्व वारकरी मंडळी आज तगायत आपल्या उराशी बाळगतात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानाची प्राप्ती होईल या आशेने सर्व वारकरी महाराज अलंकापुरामध्ये येतात. महाराज तुम्ही पहा ना महाराज, आमचे गोरोबा काकांच्या दिंडीतले वारकरी किती धावपळ करत आलेत. महाराज त्यांनी ती बॅग देखील तिथं ठेवली महाराज, आणि काहीच नाही, पाणी नाही घेतलं, काही नाही घेतलं. ते आले तसे दर्शन घेतलं आणि टाळ घेतला महाराज. आमचे आहेर महाराज, सोनवणे महाराज. कारण काय होतं महाराज, मग अशी मी एक प्रमाण दिलं, काही मी उद्धार पावे. आज तुम्ही विचार करा, त्रैलोक्याला जे ज्ञान प्राप्त होणार आहे, पुरणार आहे, ते ज्ञान आमच्यासारख्या जीवांना मिळेल का हो, अशी अपेक्षा प्रत्येकाची आहे. आणि म्हणून आज ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हजारो दिंड्या या अलंकापुरामध्ये उपस्थित आहेत महाराज, अलंकापुरामध्ये. आणि मग असा प्रश्न उपस्थित होतो महाराज, इथं आल्यानंतर काही प्राप्त होईल का, मिळेल का काही महाराज, अशी शंका निर्माण होते ना महाराज. आम्ही आता धावपळ करत, बाळासाहेब धावपळ करत आम्ही आलो, आम्हाला काही मिळेल का महाराज. तर निश्चितपणाने नामदेवराय सांगतात महाराज, दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. धन्य धन्य धरातळी जो याते सृष्टी नहाळी, तो भात येईल टाळे वैकुंठ जो वारीला येतो आणि ज्ञानोबरायचं दर्शन घेतो महाराज. नामदेवराय म्हणतात, धन्य धन्य धरातळी, तो धन्य आहे या धरतीवरती ज्याने जन्म घेतला आहे महाराज. या पृथ्वीवरती जो जन्माला आलेला आहे आणि तो जन्माला येऊन इतरत्र कुठं फिरायला गेला नाही महाराज. आता बरीच लोक जातात महाराज, सिंगापूर म्हणा, बाहेर देशामध्ये जातात महाराज, पण तिकडे गेल्यानंतर पुण्य प्राप्त होत नाही, उलट पाप घडतं महाराज. नको तसा पाऊल पडतो, नको ते विचार मनामध्ये येतात, नको ते विषय आपल्या समोर येतात महाराज. आणि मग तुकोबराय म्हणतात, विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी, विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची समोर येतात महाराज. पण अलंकापुरामध्ये जो वारीमध्ये येतो ना महाराज, तो काय करतो महाराज, ज्ञानोबरायचं चिंतन करत असतो महाराज. ज्ञानोबरायचं जिथं पाहिजे तिथं दर्शन घेतो महाराज. कारण जेथे पाये तेथे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. जिथं पाहिजे, आमच्या ताईंनी मी पाहिलं महाराज, मी असं बारीक पाहत असतो. दुपारी ज्ञानोबरायांचा समोर देवाऱ्यामध्ये फोटो आहे महाराज, आणि त्याचा एकदम फोटो आपल्या मोबाईलमध्ये ताईंनी घेतला महाराज. आणि घेतल्यानंतर मी पाहत होतो महाराज, कारण साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी,
अंतर्बाह्य कुठल्याही प्रकारची उपाधी नसावी, उदास असावी. तुमचं कीर्तन चालू होतं तरी डोळे भरत होते महाराज. कंठी प्रेम दाटे नहिनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. अशा प्रकारची उपासना साधकाची असल्यानंतर निश्चितपणाने नामदेवराय म्हणतात धन्य तो धन्य आहे महाराज. कोण धन्य आहे? धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी. ज्ञानोबरायांना जो पाहतो ना महाराज तो धन्य आहे महाराज. का धन्य आहे? तो ज्ञानोबरायांना पाहत असतो महाराज. आणि ज्ञानोबरायला पाहिल्यानंतर फायदा काय? तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. तुम्ही विचार करा, ज्ञानोबरायचं दर्शन घेणारा किती भाग्यवान आहे महाराज. कारण तुम्ही विचार करा, या ठिकाणी तुमच्या आमच्यासारखं मानवी देह धारण करून या ठिकाणी येतो. या काहीच नवल नाही महाराज, काहीच नवल नाही. काय नवल आहे महाराज? आपलं कर्तव्यच आहे महाराज. देवाने आपल्याला त्यासाठीच जन्म दिला, देवानी भजन करण्यासाठी, दर्शन करण्यासाठी. देवे दिला देह भजना गुमाटा. देवाने आपल्याला त्याच्यासाठीच जन्माला घातलेला आहे. पण मात्र आपल्याला विसर पडलेला आहे महाराज, विसर पडलेला आहे. असू द्या, आपल्याला विस्तीर्ण बोलता येणार नाही, अभंग मोठा आहे. आणि म्हणून आपण येतो, याच्यात काहीच नवल नाही महाराज. 84 सीतांचा 84 सीताचा 84 सीताचा सीता भेटी मेळा 84 सीताचा 84 सीताचा 84 सीताचा सीता भेटी मेळा 84 सीताचा 84 सीताचा 84 सीताचा सीता भेटी मेळा 84 सीताचा 84 सीताचा 84 सीताचा सीता भेटी मेळा. सुख सोळा काय बरं सुख सोळा काय बरं विमानाची दाट 84 सीताचा 84 सीताचा सीता भेट मेळा 84 सीताचा 84 सीताचा 84 सीताचा सीता भेट मेळा. टाळ्या वाजवा सर्वांनी. असं वाटतं शिंदे बाबा, असं गाता गाता डोळे मी मिटावू महाराज. शपक अभंग आहे पण किती गोड आहे महाराज. हरी भजनाचे सुख म्या लुटावे गाता गाता डोळे मी मिटावे. नका करू कोणी, नका करू कोणी समाधीचा भंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. कारण या सुखासाठी देव वेडावला.
वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. ज्ञानोबरायांच्या गायनाची भगवंताला अतिशय आवड महाराज. असो या ठिकाणी नामदेवराय म्हणतात महाराज वारकरी ज्या वेळेला अलंकापुरामध्ये येतो महाराज त्यावेळेला त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे महाराज. धन्य धन्य धरातळी तो धन्य आहे. वारीला येतो महाराज आणि ज्ञानोबरायांना पाहतो महाराज. ज्ञानोबरायला पाहिल्यानंतर महाराज त्याच्या जीवनामध्ये जो फायदा आहे तो फायदा या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. वैकुंठामध्ये त्याला परमस्थान प्राप्त होतं. बोलण्यासारखा विषय भरपूर आहे महाराज. वारकऱ्याचं स्वागत वैकुंठामध्ये कसं होतं महाराज. वारकऱ्याला त्या ठिकाणी आता मगाशी तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच मंडळींनी जसं कीर्तनकाराची त्या ठिकाणी प्रवेशद्वारामध्ये पूजा होती. वामन महाराजांची पूजा झाली. मगाशी माझीही पूजा केली महाराज. आपली सर्वांची पूजा केली ईश्वर महाराज. तसं वैकुंठामध्ये जो ज्ञानोबरायांचं दर्शन घेतो त्याचं स्वागत होतं. गुरुजी सर स्वागत होतं स्वागत. अरे वाट वैकुंठी पाहती म्हणे भक्त कडे पायती देव विसरते देह भाव आपुला. म्हणजे देव स्वतःच अस्तित्व विसरतो महाराज. हा वारकऱ्याचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल वैकुंठाची प्राप्ती करून घेतो महाराज. वैकुंठाची प्राप्ती करून घेणं म्हणजे एवढं अवघड नाही. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी त्याने वैकुंठ भुवनी घर केले. म्हणजे वैकुंठ स्थान सहज प्राप्त करता येतं पण सर्वांना नाही. विठ्ठल त्यासाठी भाग्यवंत हे परवडी करती जोडी नामाची. भाग्यवान साधकालाच आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे पर्वणी प्राप्त होते महाराज. ही पर्वणीच आहे ना महाराज. कार्तिकीची पर्वणी आहे महाराज. अशा प्रकारची पर्वणी आणि अशा प्रकारचा सोहळा ज्याच्या जीवनातून वजा होतो महाराज. ऐशाला बाजो चुकला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला. ऐशाला बाजो चुकला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला. हे प्रमाण का सांगावं लागलं तर 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो हा सुख सोहळा काय वर्णू. तुम्ही विचार करा. सर्व देवदैवतांनी देखील अलंकापुरामध्ये यावं आणि सोहळ्याला उपस्थित राहावं महाराज. ज्ञानोबरायांच्या सोहळ्याला उपस्थित राहावं आणि आमच्यासारखे अभागी महाराज आम्ही मात्र पूर्ण वारी करू शकत नाही. म्हणजे आपलं वैयक्तिक मी स्वतःला कारण प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे महाराज. तुकोबरायांनी गाथा निर्माण केला पण लोकांना नावं नाही ठेवली महाराज. तुकोबराय म्हटले काय म्हटले महाराज. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काय आता मज पायी ठाव दे विठ्ठले. मी अवगुणी अन्यायी. नाटामध्ये तर कितीतरी प्रमाण आलेले आहेत महाराज. नाटामध्ये इतकी गोड प्रमाण आलेली आहेत पण आपल्याला वेळ नाही. विठ्ठल सांगायला वेळ नाही महाराज. आणि म्हणून जेवढे काही वारकरी अलंकापुरामध्ये यात्रा करण्यासाठी येतात त्यांच्या जीवनामध्ये काय फायदा अभंगाचा. जो करील याची यात्रा जो करील याची यात्रा, तो तारील सत्य
आपल्याला आता नुसतं चरणाचा भावार्थ थोडक्यामध्येच घ्यायचंय महाराज. धन्य धन्य धरातळी जो करील याची यात्रा. जो यात्रा करतो ना महाराज, जत्रा नाही बरं का ईश्वर महाराज. काय म्हणतात? यात्रा म्हणतात. कारण जा आणि तरा आणि या आणि तरा, इथं आल्यानंतर सहजरित्या तरुण जातो मग. पण त्याला जत्रा ज्या वेळेला म्हणतो आपण, ज्याला उरूस म्हणतो महाराज, उरूस जत्रा, त्या जत्रेमध्ये तिथं तरुण उपाय नाही महाराज, मरण उपाय आहे महाराज. तिथं काय आहे? एक एक जीव मरतो महाराज तिथं, त्याला म्हणतात जत्रा. इथं मात्र काय आहे? यात्रे अलंकापुरा येते. जो करील याची यात्रा. यात्रा जो करत असतो तो एकटा तर तरुण जातोच महाराज. आपण तरेल नव्हे ते नवल, स्वतः तरुण जाईल. याच्यात काय नवल आहे महाराज? जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा. हे आपल्या संपूर्ण गोत्राचा उद्धार एक वारकरी करू शकतो महाराज. विठ्ठल विठ्ठल. सकळ ही कुळे पवित्रा. आपलं कुळ पवित्र होतं महाराज. केवळ आणि केवळ ज्ञानोबरायांचं दर्शन आहे महाराज. आणि मग अशा प्रकारे ज्या वेळेला ही भावना वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये असते, त्यावेळेला तो वारकरीच विचारत असतो महाराज, अशा प्रकारचं दर्शन आम्हाला कुठं घडलं हो? कोणी सांगता का महाराज? सांगता का कोणी? अभंगाचं 4थं चरण आहे. अलंकापुरी हे शिव पीठ, अलंकापुर हे शिव पीठ. हे पूर्वी येती होती नीळकंठ. तपवरित ब्रह्मादिकी तपवरित असा प्रश्न वारकऱ्याने पुन्हा विचारला, महाराज आम्हाला ज्ञानोबरायाचं दर्शन कुठं होईल हो? अमन महाराज कुठं होईल? नामदेवराय म्हणतात महाराज अलंकापुरी हे शिवपीठ. कुठं आहे? अलंकापुरामध्ये अशा प्रकारचं शिवपीठ आहे महाराज. आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य हेच आहे, असे मोठे अभंग कोणी घेत नाहीत. आणि म्हणून जो वारकरी येतो त्याने त्याच्या जीवनामध्ये त्याचं भाग्य प्रगट करण्यासाठी हा अभंग आहे. विठ्ठल कारण तो या शिवपीठामध्ये येतो महाराज. अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते नीळकंठ. महादेवाने हजारो वर्ष तपश्चर्या करून अनेकदा या ठिकाणी या भूमीमध्ये रममाण झालेले आहेत. आणि ते हे एकटे नाही महाराज. मगाशी एक प्रमाण गेलं महाराज, पुढे येणारच आहे. पार्वती आई साईबा सोबत आणि या ठिकाणी या स्थळाला अगदी हे स्थळ इतकं प्रसन्न आहे महाराज. त्याचं काय वर्णन सांगावं? वर्णन सांगण्यासाठी आपल्याकडं फार वेळ कमी आहे. तर या ठिकाणी महादेवाने जे तप केलं ना महाराज, ते तप इतकं अखंड तप केलेलं आहे. या ठिकाणी जे तप केलं महाराज, आणि त्या तपाची शक्ती एवढी प्रबल होती महाराज. आणि या ठिकाणी ज्या वेळेला ज्ञानोबराय समाधिस्थ झाले, त्यावेळेला या ठिकाणी नंदीला पाठवण्यात आलं. आणि इथून भीमरथी नदी नंदी घेऊन गेला उगमी, म्हणजे भीमाशंकरा घेऊन गेला आधी. आणि उगम ज्या वेळेला पावलं त्यावेळेला
प्रथम स्नान महादेवाने भीमाशंकरला केलं महाराज. अशा प्रकारचं तप या ठिकाणी महादेवाने केलेलं आहे. आणि म्हणून हे अलंकापूर आहे महाराज. पूर्वी येथे होते निळकंठ. निळकंठ म्हणजे महादेव. आणि महादेवाने तप केलं महाराज. आणि ते तप केल्यानंतर निश्चितपणाने त्या ठिकाणी हजारो वेळा इंद्रदेवाने देखील या ठिकाणी तप केलेलं आहे महाराज. हा? अलंकापुरी हे शिवपीठ. पूर्वी येथे पूर्वी होते निळकंठ. ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथेची पै केले. आणि या भूमीमध्ये अशा प्रकारे अनेक देवदैवतांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि अशा प्रकारचं स्थळ या भूतलावरती दुसरं पाहायला मिळणार नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि अशा प्रकारे ज्या वेळेला समाधीची जागा निश्चित झाली त्यावेळेला सर्व तीर्थांना आमंत्रित करण्यात आलं महाराज. जगातल्या सर्व तीर्थांना आमंत्रित करण्यात आलं महाराज. आणि म्हणून यमुना, कावेरी, गंगा, भागीरथी, कृष्णा, सरस्वती, तुंगभद्रा, नर्मदा अशा प्रकारच्या अनेक सर्व तीर्थांना भगवंताने आमंत्रित केलं महाराज. आणि म्हणून 5व्या चरणामध्ये त्या तीर्थाचं वर्णन केलेलं आहे. नामदेवराय 5व्या चरणामध्ये. इंद्रवोनी भूमिसी येते त्रिवेणी गुप्त असे येते त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसे भैरवापासून भागीरथी वसे भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटीचे माया दिसे हे पूर्ववटीचे माया दिसे पूर्ववटीचे माया दिसे आते प्रत्यक्ष जाना पार्वती प्रत्यक्ष जाना पार्वती धन्य धरा धन्य धन्य धरा हे प्रत्यक्ष या ठिकाणी उगमला आली महाराज. येथे त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटी जे असे प्रत्यक्ष जाण पार्वती म्हणजे प्रत्यक्ष पार्वती सहित या ठिकाणी सर्व देवतांनी वास केलेला आहे महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी या पुण्यभूमीला जे पवित्रता आलेली आहे महाराज ती सर्व तीर्थांचं आगमन आहे महाराज. आणि ही पवित्रता येण्यासाठी निश्चितपणाने आपल्या जीवनामध्ये या सर्व तीर्थांचं आगमन हे या जगतामध्ये भक्तीच्या प्रांगणामध्ये या सर्व तीर्थाचा उगम होतो महाराज. भक्तीच्या प्रांगणामध्ये सर्व तीर्थांचा उगम होतो. आणि म्हणून ज्ञानोबरायच्या भक्तीचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाने काय केलं महाराज. तीर्थे तया ठाया तीर्थे तया ठाया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा हे पर्व काळ पाया तरी वसे वैष्णवा तरी वसे वैष्णवा वैष्णवा
येती पुनीत व्हावया. ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी जगातली सर्व तीर्थे आली महाराज. कशासाठी महाराज? पुनीत होण्यासाठी. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया. पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. कारण अशा प्रकारचा वैष्णव या भूतलामध्ये अवतीर्ण झाला. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानदाने मुक्त पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले. अशा प्रकारचा वैष्णव या भूतालामध्ये अवतीर्ण झालेला आहे. आणि म्हणून जगातली सर्व तीर्थ दर्शन घेण्यासाठी येतात. विठ्ठल विठ्ठल जगात तसं पाहिलं तर पंढरपुरामध्ये जे तीर्थक्षेत्र आहे त्याचं वर्णन सर्वत्र केले महाराज. सर्वत्र केलेलं आहे. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान काळी. येती पुंडलिका जवळी करती अंघोळी वंदी ती चरण. विठ्ठल विठ्ठल असे अधिकारी पुढे असल्यानंतर थोडी भीती वाटते आणि फायदा पण होतो. विठ्ठल पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राचा महिमा महादेवाने सांगावा महाराज. कुणाला सांगावा? ऋषींना सांगावा. जगातली सर्व तीर्थ कुठे येतात महाराज? पुंडलिकाच्या जवळ येतात महाराज. म्हणून पुंडलिक हा थोर भक्त सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर जो नंबर लागतो तो ज्ञानदेव वैष्णव मोठा. आणि म्हणून ज्ञानदेव हा मोठा वैष्णव आहे. पण असं सांगितलं जातं महाराज, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. प्रत्यक्ष भगवंत विठेवरती उभा आहे. आणि म्हणून त्रिभुवनी समर्थ आयुष्यपै तीर्थ सांगितलेलं आहे. दक्षिण मुखा वाहतो चंद्रभागा. म्हणजे दक्षिणेला वाहणारी चंद्रभागा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आहे. आणि तिथल्या तीर्थाचं वर्णन केलं महाराज. त्रिभुवनी समर्थ आयुष्यपै तीर्थ. आणि अशा प्रकारचा पंढरपूरचा त्या ठिकाणी उल्लेख केलाय महाराज. पण या ठिकाणी नामदेवराय म्हणतात महाराज, पंढरपूरला जाण्यापेक्षा तुम्ही अलंकापुराचं वर्णन करा. अभंगाचं 6वं चरण महाराज. पुनी हे सोपे कोपलिया कोपे कळी काळ कोपलिया कोपे. पंढरीपेक्षा हे सोपं असणारं तीर्थ आहे. जवळ असणारं तीर्थ आहे. आपल्याला नजीक असणारं तीर्थ आहे. आणि या तीर्थामध्ये तुम्ही जर आलात ना महाराज तर पंढरीहुनी सोपे जनासी हरावया पापे. या जगाची जेवढी काही पाप असतील ना महाराज तेवढी फक्त दर्शन केल्याच्या नंतर, कारण होते पाप ताप दैने जाय उठा उठी झाली या भेटी हरी प्रियाची. आणि म्हणून अशा
हरिप्रियाची ज्यावेळेला आपल्याला भेट होती, ज्ञानोबरायांची भेट होते महाराज, त्यावेळेला पाप संपुष्टात येतं महाराज. आणि मग आपल्या जीवनामध्ये जो फायदा होतो तो फायदाच आहे ना महाराज. काय फायदा? तर या ठिकाणी पंढरपुराला जाण्यापेक्षा या ठिकाणी अलंकापुरामध्ये जर आपण आलो महाराज, पंढरीहुनी सोपे जनाशी हरावया पापे. आणि या अलंकापुराचं जे महत्व सांगितलेलं आहे, कळी काळाचा लय होतो, पण या ठिकाणी सांगितलेलं आहे कळी काळ कोपरिया कोपे नचले त्यापे अलंकापुराशी. म्हणजे या पृथ्वीचा लय जरी झाला तरी अलंकापूर मात्र जसं आहे तसंच राहतं. विठ्ठल 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 हे संपूर्ण गोड अशा प्रकारचं वर्णन आतापर्यंत जसं तुम्ही ऐकलं तसं रुक्मिणी आई साहेबांनी ऐकलं महाराज. आणि ऐकल्यानंतर रुक्मिणी आई साहेब गैवरल्या महाराज. आणि गैवरल्यानंतर जी स्थिती झाली ती अभंगाच्या 7व्या चरणामध्ये सांगितलेली आहे. ऐसे सांगता ऋषी, ऐसे सांगता ऋषी, ऐसे सांगता ऋषी, ऐसे सांगता ऋषी. हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. धन्य धन्य जयाची खुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानदेवासारखा पुत्र जन्माला ज्या मातेच्या कुशीमध्ये आला आहे त्या मातेची कुश किती धन्य असेल महाराज. तुम्ही विचार करा, या जगतामध्ये ज्या ज्ञानाचा उगम अलंकापुरामध्ये झाला महाराज, प्रत्यक्ष ज्ञानच अवतीर्ण झालं महाराज. आणि अशा प्रकारचं जे ज्ञान ज्या मातेच्या कुशीमध्ये माता पिता
माता पिता धन्य का महाराज, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे. हित कशाला म्हणावं, हित ते करावे देवाचे चिंतन. जो देवाच्या चिंतनामध्ये आपलं जीवन व्यतीत करतो, आपला काळ व्यतीत करतो, त्याच्या माता पित्याला धन्यता प्राप्त होत असते महाराज. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या जीवनामध्ये 4 मुलं आली महाराज, पण 4 मुलांनी मात्र या जगताचा उद्धार केला महाराज. उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी. ऐंशी चराचरी मृत्यू जाती, ऐंशी चराचरी मृत्यू जाती. आते ज्ञानेश्वर गोपाळ, ज्ञानेश्वर गोपाळ. मुक्ताबाई ज्ञानदीपरी काळा, मुक्ताबाई ज्ञानदीपरी काळा. प्रसावरी तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे. आणि मग आपल्या जीवनामध्ये निश्चितपणाने या 4 भावंडांनी काय केलं महाराज, जगताचा उद्धार केला महाराज. उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं सोनं तर केलंच महाराज, पण अशी कीर्ती जगतामध्ये केली महाराज. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुम्ही विचार करा, या भूमंडळामध्ये ज्ञानवरांची किती कीर्ती आहे महाराज. काय कीर्ती महाराज, काय वाणू आता. नपुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी, तसे थोरी व सांडिली आपुल्या परिसे. नेनो शिव कैसे लोखंडाशी, आपल्यासारखी लोखंड महाराज सोनं बनवलं सोनं. विठ्ठल विठ्ठल. काहीतरी आपल्यासारख्यांना कोणी विचारलं असतं महाराज, कोणी विचारलं असतं महाराज. एक भावगीतातलं एक सोपा आणि शपक अभंग आहे महाराज. अरे अरे मानसा तू वेडा का खुळा, अरे अरे मानसा तू वेडा का खुळा. देव पुढे माणूस पाला पाचुळा. बाबा हे मी पहिलं गायचं बरं का, पण गात असताना जागा राहिलो, झोपलो नाही. आणि जागा राहून गात जागा प्रेम मागा विठ्ठला म्हणून गाणाराने शुभम जाग राहायचं महाराज, पाठ करायचं. आणि मग त्याचा थाट बघायचा महाराज. जसा आता आहे ना तुझा, तो कायम टिकवायचा महाराज. आणि मग आपल्या कुळामध्ये पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास. तुम्ही आता विचार करा, या समूह परिवारामध्ये देखील तीच परंपरा महाराज. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे झाली बीजांची. ऐशियाचा संग देई नारायणा, ओलावा वदना जयाची. ज्या वेळेला हा संपूर्ण वृत्तांत रुक्मिणी आई साहेबांनी आपल्या कानाने ऐकला महाराज. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचं संवाद चालू होता, त्यावेळेला ऐशे संगता हरीशी, प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. म्हणे धन्य धन्य जयाची खुशी, ज्ञानदेव जन्मले. आणि ज्या वेळेला हा संवाद तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन होतो, त्यावेळेला असा प्रश्न येतो महाराज, हा संवाद सांगणारा तरी कोण आहे महाराज. सांगणारा तरी कोण आहे, तर सांगणारा पांडुरंगाचा लढीवाळ भक्त शेवटच्या चरणामध्ये नामा मने माझा, नामा मने माझा, नामा मने माझा, नामा मने माझा. सवे संत
ऐसे सांगितले हे ऐसे सांगितले ऐसे सांगितले ऐसे सांगितले नामदेवरायांनी हा संवाद ज्या वेळेला अलंकापुरामध्ये सर्व साधू संतांच्या मांद्या आळीमध्ये प्रतिपादन केला, त्या नामदेवरायांच्या भगवंताचं म्हणजे भगवंताचं गोड असं भजन करायचं आहे, पांडुरंगाचं भजन करायचं आहे. सर्वांनी हात वर करा. सर्व वारकरी मंडळी, महिला पुरुष सर्व. मला अभंग सोडून पुढे जाता आलं नाही आणि म्हणून मी सर्वांची क्षमा करतो, क्षमा मागतो महाराज. फक्त आणि फक्त अभंगावरतीच बोलावं अशा प्रकारची निश्चित एक धारणा माझी, आणि म्हणून आपला वेळ या ठिकाणी 9 वाजलेले आहेत. सर्वांनी आता भगवंताचं भजन करायचं आहे. त्यानंतर मग ज्ञानोबरायांचं भजन होईल आणि कीर्तनाची सांगता होईल. विठोबा रखो विठोबा रखो हरी विठोबा रखो
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महादेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हॅलो करवली तैसे केली कटकट वाकडे की नीट देवदाणी पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोहे मद क्षमा करणे संती. या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे, माझी गडबड झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व श्रोत्यांनी शांत चित्ताने श्रवण केलेलं आहे आणि सर्व टाळकरी मंडळींनी गोड अशी साथ दिलेली आहे. मृदुंग